पुरणाची पोळी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल, पण एकदा ही ट्राय करून पहा, नक्कीच आवडेल. गव्हाच्या पिठात नमक टाका, ऑइल टाका आणि पीठ मळून घ्या. जास्ती टाईटही नाही आणि जास्ती नरमही नाही. त्याला 10 मिनटं सेट होऊ द्या. मग नंतर आंब्याचा रस तयार करून घ्या विदाऊट पाणी आणि दूध. मग नंतर तुपामध्ये रवा चांगला भाजून घ्या खरपूस होईपर्यंत. मग नंतर जो आंब्याचा रस तयार केलेला असतो तो त्याच्यात टाका. तो टाकल्यानंतर रवा पूर्ण गाढा होईल म्हणजे कडक होईल. तुम्ही त्याला त्या रव्यामध्ये मिक्स करा. रवा आणि आंब्याचा रस एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहा. तुम्ही नॉर्मल पोळीपेक्षा ही पोळी अजून जास्त टेस्टी लागते आणि मुलांना ही खूपच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. आणि मग त्यानंतर तुम्हाला वाटेल जर आंबे गोड असतील तर कमी साखर घाला आणि कमी गोड असतील तर जास्त साखर घाला. तुमच्या अंदाजाने साखर घाला. आणि मग नंतर ते जे वाटण तयार केलेलं असतं त्याला नरम करण्यासाठी दूध घाला. 2 कप दूध घातलं आहे मी इकडे आणि माझं वाटण अगदी नरम झालेलं आहे. आणि वाटण परफेक्ट झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही जो सरोटा यूज करतात तो उभा टाकल्यानंतर तो हालत नाही, म्हणजे तुमचं वाटण परफेक्ट झालेलं आहे. तसं तुम्ही चेक करू शकता. आणि मग त्यानंतर जसे आपण पुरणाच्या पोळ्या करतो तशा नॉर्मल पोळ्या करून घ्यायच्या आहे. पुरणाच्या पोळ्यात जसं वाटण भरून करतो तशाच हे करायच्या आहे. यात काही चेंज नाही. बट ह्या पुरणाच्या पोळ्यांसारख्या नाही तर त्याच्याहून अधिक टेस्टी लागतात. सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि लहान मुलांनाही नक्की आवडतील. मी इकडे तूप लावून त्यांना भाजलं आहे. जर तुम्हाला तूप नाही वाटत असेल तर तुम्ही ऑइल लावून सुद्धा भाजू शकतात. बट तूप लावून ट्राय करा, खूप छान लागतात. आणि ह्या पोळ्या 2-3 दिवस आरामाने टिकतात. सो नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ओके, बाय.